नमस्कार, मी युवराज गायकवाड. जसे की लाडकी बहीण योजना, काही बहिणींना त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे, पण काही बहिणींना रक्कम जमा झालेली नाही. मग शासनाने निवडणुकीच्या आधी जे ठरवलेले बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येईल ही शाश्वती दिली होती. मग निवडणुकीच्या नंतर म्हणजे तुम्ही निवडणूक जिंकलात आणि तुम्ही निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री झालात, मग त्यानंतर तुम्ही हा भेदभाव काय केला की ही बहीण गरिबाची आहे, ही बहीण श्रीमंताची आहे, ही बहीण लहान आहे, ही बहीण मोठी आहे. बहीण बहीण असते. बहीण म्हणजे लाडकीच असते. श्रीमंताची असो, गरिबाची असो, लहान असो, मोठे असो, मग बहिणी बहीणच आहे. मग तुम्ही हा भेदभाव न करता प्रत्येक बहिणीच्या खात्यावर निवडणुकीच्या आधी जसे नियम अटी होते त्यात तुम्ही भेदभाव केला नाही. पण आता निवडणुकीच्या नंतर तुम्ही भेदभाव करून लहान आहे, हिचं वय नाही, किंवा ही बहीण जास्त मोठी वर्षाची आहे, किंवा ही बहीण श्रीमंताची आहे, ही बहीण गरिबाची आहे. मग हा भेदभाव कशासाठी? बहीण बहीणच आहे. त्याच्यामुळे बहीण कुठलीही असो, श्रीमंत असो, गरिबाची असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येक बहिणीला लाडकी बहीण, आपल्या योजनेचं नाव लाडकी बहीण असल्यामुळे सर्व बहिणीला लाडकी बहीणच म्हणून संबोधित करण्यात यावे आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यात जी रक्कम आहे ती ट्रान्सफर करण्यात यावी. कारण बहीण म्हणजे बहीणच असते. श्रीमंताची असो, कुठलीही असो, लाडकी बहीणच आहे. त्याच्यामुळं तुम्ही योजनेचं नाव लाडकी बहीण ठेवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटते की बहिणीमध्ये भेदभाव न करता प्रत्येक बहिणीच्या खात्यात जी रक्कम ठरवून दिलेली आहे ती रक्कम ट्रान्सफर करण्यात यावे. कारण गेल्या इलेक्शनमध्ये आपण बघितले, लाडकी बहीण योजना आल्यामुळेच सरकार स्थापन झालेलं आहे. पण आता विसरू नका की कारण ही तुम्ही निवडून आलात, पण तुम्ही निवडून जरी आला असलात तरी 5 वर्षासाठी तुम्ही निवडून आलात. पुढची 5 वर्षासाठी असते, जी कायमस्वरूपी नसते. मग गेल्याप्रमाणे लाडक्या बहिणीने तुम्हाला निवडून दिलं, पुढच्या वेळेस लाडक्या बहिणीचं योगदान राहणार आहे. मग तुम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी निवडून आलेलं नाहीत, फक्त 5 वर्षासाठी निवडून आलात. पुढच्या इलेक्शनसाठी तुम्हाला लाडक्या बहिणीची गरज भासणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येक बहिणीला लाडकी बहीण म्हणून संबोधित करण्यात यावे आणि प्रत्येक बहिणीला ती मग श्रीमंताची असो, गरिबाची असो, लहान असो, मोठे असो, प्रत्येकाच्या खात्यात रक्कम जी ठरलेली आहे ती ट्रान्सफर करण्यात यावे. कारण येत्या निवडणुकीत लाडकी बहीण हीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शासनाला विनंती आहे की अमुक तमुक 4 व्हीलर 2 व्हीलर किंवा इन्कम टॅक्स वगैरे असा कोणताही भेदभाव न करता सर्व बहिणी लाडक्याच असतात. त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये भेदभाव न करता प्रत्येक बहिणीला लाडकी बहीण म्हणून संबोधित करण्यात यावे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यात यावे ही नम्र विनंती. जय हिंद, जय भारत, जय लाडकी बहीण योजना.